नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सक्सेस स्टडी पॉइंट या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आपल्याला आता काय करतोय, आपण सीईटी बद्दल माहिती घेतोय. सीईटी बद्दल काउन्सिलिंग वगैरे आपण व्यवस्थितरित्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता सीईटी म्हणजे काय, 12th नंतर आपण जे एक्झाम देणार आहे, एंट्रन्स एक्झाम देणार आहे, त्यासाठी आपण या गोष्टी बोलणार आहोत. तर बघा, आता सर्वांना 10 ते 15 दिवसावर एक्झाम आली आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतंय, खूप जणांना स्ट्रेस येतो. स्ट्रेस म्हणजे काय, ताण येतो. आता कोणतीही एक्झाम आपण कॉम्पिटेटिव्ह सारखी देतोय तर काय होतं, हात थरथर कापायला लागतात, घाम फुटायला लागतो, स्ट्रेस यायला लागतो. 10-15 दिवसच बाकी आहेत. त्यात आपले मित्र परिवार काय म्हणतात की नाही, माझा एवढा अभ्यास झालाय, माझा तेवढा अभ्यास झालाय. आपण अजून ताणात येत असतो, आपण अजून स्ट्रेस आपल्याला निर्माण होत असतो. हा स्ट्रेस कसा रिलीफ करायचा आणि शेवटच्या 10 ते 15 दिवसात नेमकं करायचं काय, या पूर्ण याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. अभ्यास कसा करायचा व्यवस्थितरित्या, सर्व काही व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर याच गोष्टींवर सोल्युशन पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून तुम्हाला आमच्यासोबत काही चर्चा करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून आमच्यासोबत जॉईन व्हायला बिलकुलही विसरू नका. तर बघा, पहिला मुद्दा आपला असा की आपल्याला सगळेच जण म्हणतात की दादा हे होत आहेत, दादा ते होत आहेत, स्ट्रेस मॅनेज कसं करायचं. तर लक्षात घ्या, सर्वात अगोदर आपल्याला करायचं काय, टार्गेट सर्व. आपण काय करतो की आजच टार्गेट ठरवून ठेवतो की आपल्याला बिलिनियर व्हायचंय. तसंच टार्गेट्स ठरवू नका. कोणत्या पण याचं सक्सेस टेक्स टाइम, म्हणजे सक्सेसला टाइम लागतो. आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. एकदाच जर उडी मारली तर आपण पडत असतो. त्याच्याचमुळे आपल्याला करायचं काय, रिअलिस्टिक स्टडी प्लॅन ठेवून खूप मोठा विचार करू नका. आपल्याला काय करायचं, डेली टार्गेट सेट करा. डेली टार्गेट म्हणजे काय, आपल्याला आज एवढं टार्गेट आहे, एवढं टार्गेट करायचंय. 2-2 चॅप्टर, एक चॅप्टर. आणि तुम्हाला त्या चॅप्टरचे पण कसे बेसिक म्हणजे कोणते मुद्दे करायचे याच्यावरही आपण शॉर्ट्स अपलोड करतोय, तेही बघायला विसरू नका. तर कसे कसे मुद्दे करायचे हे मुद्दे तुम्ही विसरू नका. तर कोणता मुद्दा काय करायचा, आता तुम्ही जर रोज 2-2 चॅप्टर टार्गेट करतायत तर त्या चॅप्टर्स कोणते, चॅप्टर्स मधले काय काय तेही तुम्हाला भेटतच आहे आमच्या मार्फत. आता ते टार्गेट्स ठेवून तुम्ही कशी क्वेश्चन प्रॅक्टिस करशाल, क्वेश्चन प्रॅक्टिस नंतर तुम्हाला अजूनही काही त्याचे नोट्स कसे रिवाइज करशाल, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे करायच्या. डेली टार्गेट हिट करशाल तर तुम्हाला काय होईल, एक टार्गेट पूर्ण झाल्यावर तुमच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होईल की यार आपल्याला काय करायचंय, आता हे होत आहेत आपल्याकडून, अजून थोडासा मोठं टार्गेट पुढे घेऊ, क्वेश्चन सॉल्व्हिंग करू. जेव्हा तुमच्या हाताखालून खूप सारे क्वेश्चन्स निघायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल आणि मग तुम्ही काय करशाल, डेली टार्गेट्सवर मोठं गोल अचीव करशाल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय दुसरं, आता प्रोमोडोर म्हणजे टेक्निक वापरा. तिथे ती टेक्निकचं नाव नाही घेऊ. ठीक आहे. 5 मिनिटं ब्रेक व्हायला डायरेक्ट बोल. हा, तर आता तुम्हाला टेक्निक कशी वापरायची, अभ्यासाच्या टेक्निक कशी वापरायची तुम्हाला, तर ती टेक्निक कशी वापरायची लक्षात घ्यायचं. आता भरपूर सीएटी जे आपल्यासोबत काम करतात, आपल्यासोबत वर्क करतात, व्हीजीटीआयची मुलं आहेत, ते व्हीजीटीआय मध्ये असं सहजासहजी लागलेले नाहीत. काहीतरी जगा वेगळं आपल्याला करावं लागतं, जगा वेगळी टेक्निक आपल्याला यूज करावं लागते, तेव्हाच आपण काय करत असतो, काहीतरी मोठे गोल्स हिट करत असतो. तर आपण त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला ही टेक्निक मिळाली आहेत की काय, की या टेक्निकमध्ये काय, 25 मिनिटं आपल्याला अभ्यास करायचा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. नाहीतर काही काहींची स्ट्रॅटेजी अशी असते, 25 मिनिटं अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशीच लगेच अभ्यास घ्यायचा. असं करू नका. काय करायचं, 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. आपल्याला चष्मा वगैरे असेल तर आपल्याला पण हे डॉक्टर लोक पण रेकमेंड करतात की 1 घंट्यानंतर, 45 मिनिटांनंतर काय करा, की 1-1.5 मिनिटं आय ब्लिंक करा. तर हे कशासाठी राहतं, स्ट्रेस रिलीफ. सगळे डॉक्टर्स वगैरे पण आपल्याला सांगतात, स्टडीमध्येही ही स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करावी लागते. काय, 25 मिनिटं अभ्यास करा आणि 5 मिनिटं ब्रेक घ्या. याच्याने काय होईल, तुमच्या अभ्यासात तुमचा एक स्ट्रेस रिलीफही कमी होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हालाच थँकफुल होशाल की सर, दादा ही टेक्निक आम्हाला काय झाली, खूप सारी युजफुल झालीत आणि आमचा हा स्कोर खूप चांगल्या प्रकारे आला. त्याच्यानंतर आता पुढचं पुढचं काय करायचंय आपल्याला, की जे शिकला आहेत त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, कॉन्फिडंट राहायचं. म्हणजे काय, की बघा आपण काय करतो की समोरच्याच्या अभ्यासावर आपला अभ्यास जज करतो. म्हणजे समोरच्याचा अभ्यास एवढा झालाय पण आपला अभ्यास थोडाच झालाय. मग आपण कुठे कमी आहोत का, आपल्याला डाऊट्स आहेत का, आपल्याला जो मुद्दा येतोय ना तो विसरायला लक्षात. म्हणून आपला जेवढा अभ्यास झालाय, काही वेळेस असं होतं
की आपल्याला काय होतं, आपल्यापेक्षा कमी अभ्यास केलेला विद्यार्थी पुढे निघून जातो आणि आपण मागे राहतात. का बरं? सर्वात मेन गोष्ट, तो कॉन्फिडंट असतो. ज्या उत्तर आपलं आहे त्या उत्तरावरच आपण ठाम असलं पाहिजे. जो अभ्यास आपण केलाय त्याच्यावरच आपण काय असलं पाहिजे, ठाम असलं पाहिजे. या गोष्टी आपल्याला काय करायच्यात, आपला जेवढा अभ्यास झालाय त्याच्यावर आपण ठाम असून, ठाम राहून आपल्याला त्याच्यावर कॉन्फिडंट पाहिजेत की याच्यात आपण एवढ्याच अभ्यासात खूप चांगला स्कोर करू शकतो. म्हणजे कॉन्फिडंट असंही राहू नका की आपल्याला 25% अभ्यास झालाय, 4 चॅप्टर आपण वाचलेत आणि आपण एकदम ठाम आहेत. नाही नाही, एवढ्यामधलंच येईल आणि एवढ्यामध्येच आपण कॉन्फिडंट आहे, असं करायचं नाही. आपल्याला जेवढं जेवढं आम्ही गाईड करतोय, जो आपला पुष्कर दादा आहेत सीईटी सेलसाठी, तर तो काय करतोय, व्हीजीटीआय टॉक्स मधून आपल्याला व्हीजीटीआयच्या मार्फत आपल्याला गाईड करतोय. त्याच्यावर काय चॅप्टरचे व्हिडिओज आपण त्याचे टाकलेत. ते प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओ बघायचे आहेत आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये एवढे जर तुम्ही मुद्दे केलेत तर तुम्हाला 101% चांगला स्कोर येणार म्हणजे येणारच. तर त्याला नक्की त्याच्यासोबत जेवढं जेवढं कॉन्टॅक्ट मध्ये होईल, आणि तुम्हाला सर्वांना कॉन्टॅक्ट करायला एक मी मार्ग उपलब्ध करून दिलाय. काय? आमचे ग्रुप्स, व्हॉट्सअप ग्रुप्स, त्याच्यावरून तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. आता सर्वात मोठा मुद्दा, जे लोकांचं भविष्य बर्बाद करतात असे डिस्ट्रॅक्शन सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. डिस्ट्रॅक्शन आपल्याला आपली जी एक्झाम आहे त्याच्यानंतर आपली एक लाईफची एक्झाम आहे. लाईफच्या एक्झाम मध्ये पण डिस्ट्रॅक्शन असतात आणि ह्या एक्झाम मध्ये पण आपल्याला काय डिस्ट्रॅक्शन आहे. आता डिस्ट्रॅक्शन तर तुम्हाला सांगायची गरज नाही. डिस्ट्रॅक्शन काय आहेत? खूप सारे आहेत. सर्वात मोठा मुद्दा इथे नमूद केलाय आपण, काय? फोन आणि सोशल मीडिया. फोन आणि सोशल मीडियासाठी आता 15 दिवस तुम्ही फोन आणि सोशल मीडिया फक्त आणि फक्त लेक्चरसाठी घ्या. जे तुम्हाला रिवाइज करायचं, वन शॉट्स वगैरे, आणि ज्या आम्ही अशा टेक्निक्स सांगतोय त्याच्यासाठीच तुम्ही मोबाईल घ्या. बाकीही कोणत्याही वेळात मोबाईल घ्यायचा नाही. बाकी सोशल मीडियापासून तुम्ही नाहीसं झालं तरीही चालतं. 15-20 दिवस स्वतःला द्या, स्वतःच्या अभ्यासाला द्या, प्रॉम्प्टली द्या. त्याच्यानंतर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम त्याच्यावर येणार नाही. प्रॉपर. आता सर्वात महत्वाचा, त्याच्यानंतरही आपण काय करतो, आता काही कमी दिवस लागलेत, कमी दिवस राहिलेत, मग आपण काय करायला लागतो, आता काय करू, 12-12, 13-13 तास अभ्यास करू. असं करून काही होतं का? एकदाच आपण असं जर म्हटलं की 2-3 दिवसाचं एकदाच खाऊन घेऊ, होतं का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर स्लीप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. का बरं? कारण कोणत्याही एक्झामच्या अगोदर असो की काही असो, प्रॉपर स्लीप जर तुम्ही व्यवस्थित झोपाल, व्यवस्थित वेळेवर झोपाल आणि वेळेवर काम करशाल, तर तुम्हाला काय होईल की पुढच्या दिवसासाठी एक एनर्जी डेव्हलप होईल. आपण जेवण करतो, आपली एनर्जी डेव्हलप होते, मग तेव्हा आपण काम करतो. तसंच स्लीप ही पण काय आहे, आपली एनर्जी डेव्हलपमेंट आहे. तर झोप सर्वात महत्वाची आहे. आता त्याच्याच नंतर ओव्हर थिंक करू नका, ओव्हर थिंक थांबवा. कोणी कितीही केलेलं असू द्या, तुम्ही ओव्हर थिंकिंग करूच नका, जास्त विचार करूच नका. आपला एवढा अभ्यास झालाय, एवढ्या अभ्यासावर आपण गाठणार आहेत आणि याच्यावरच क्वेश्चन प्रॅक्टिस वगैरे कसं करायचं हे आपल्याला कळत चालेल. त्याच्यानंतर जेवढा आता गोल्डन लाईन दिलेली आहे तुम्हाला, काय? कन्सिस्टन्सी इज परफेक्शन पेक्षा काय मोठं आहे? कन्सिस्टन्सी. सातत्य. सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये, सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य महत्वाचं असतं. सातत्याने जे काम करत गेलं तोच खरा विजेता असतो आणि आपल्याला ह्याच गोष्टीमध्ये विजेता व्हायचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्याला काय करायचंय, परफेक्शनकडे ध्यान देण्यापेक्षा, आता परफेक्शनकडे ध्यान द्या, पण आता 10-15 दिवसात परफेक्शन पेक्षा सातत्यावर ध्यान तुमचं महत्वाचं आहे. सातत्यावर तुम्ही काय करायचं, ध्यान द्यायचं. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला काहीही अडचण असली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे व्हीजीटीआयचे सर्व मुलांसोबत चर्चा करायला रेडी राहा. थँक्यू.